हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ती मोठी लाट तिला काहीही इजा करू शकण्याआधीच अभिमन्यूने तिला घट्ट पकडलं आणि पाण्यात झेप घेतली. त्यामुळे ती प्रचंड लाट त्यांच्या अगदी वरूनच पुढे निघून गेली. यानंतर अभिमन्यूने आकृतीला जवळजवळ ओढतच पाण्याबाहेर आणलं आणि रागाच्या भरात तिला एक जोरदार चपराक मारली. आकृतीला स्वतःला सावरता आलं नाही आणि ती थेट वाळूत कोसळली. खाली पडताच ती मोठ्याने रडू लागली. अभिमन्यू मात्र संतापून तिच्यावर ओरडू लागला, तुला शहाणपण आहे की नाही? हे सगळं काय वेड्यासारखं वागणं होतं? आणि का करत होतीस हे सगळं? माझ्यासाठी मी तुला समजूतदार समजलं होतो, पण तू तर अवघी 14-15 वर्षांच्या मुलीसारखी निघालीस. ज्याच्यावर प्रेम केलंस त्याने नकार दिला म्हणून थेट स्वतःचं आयुष्य संपवायला निघालीस. अभिमन्यूला खरंच असं वाटत होतं की आकृती त्याच्यामुळे मरायला निघाली होती. हे ऐकताच आकृती जमिनीवरून उभी राहिली आणि प्रचंड रागात ओरडत म्हणाली, तुम्ही स्वतःला इतकं महत्त्वाचं कसं समजू शकता की तुमच्या नकारामुळे मी मरायला निघेन? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मिस्टर अभिमन्यू, माझं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य आहे. त्या आयुष्यात मला अशा अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात ज्या तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे स्वतःला इतकं इम्पॉर्टन्स देऊ नका की तुमच्या नकारामुळे मी मरायला जाईन. असं म्हणत ती रागात तिथून निघून जाण्यासाठी मागे वळली. 2 पावलं चालल्यानंतर ती थांबली, पुन्हा मागे वळली आणि अभिमन्यूकडे पाहत उपरोधाने म्हणाली, हो, अजून एक गोष्ट, मी तुमच्यावर प्रेम वगैरे करत नाही. इट्स जस्ट ॲन अट्रॅक्शन. आणि ते मला तेव्हाच कळलं जेव्हा तुम्ही मला सगळं ज्ञान देत सांगितलं की तुमचं आणि माझं नातं फक्त PR डायरेक्टर आणि आर्टिस्टच आहे. कंपनीबाहेर आपण एकमेकांना ओळखतही नाही. तर ही गोष्टही तुमच्या डोक्यात नीट बसवा. आत्ता आपण कंपनीत नाही, त्यामुळे तुम्ही आणि मी एकमेकांसाठी अनोळखी आहोत. मी जगेन की मरेन त्यात हस्तक्षेप करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. समजलं का? शेवटचं वाक्य तिने खूप मोठ्या आवाजात म्हटलं होतं. आपल्या मनातली सगळी खदखद बाहेर काढून आकृती झपाझप पावलं टाकत तिथून निघून गेली. अभिमन्यू मात्र एकटक खाली वाळूकडे पाहत तसाच उभा राहिला. तो स्वभावाने फारच शांत माणूस होता. कुणावर सहज रागावणं, ओरडणं त्याला अजिबात आवडत नसे. मग आज त्याच्या हातून आकृतीवर हात कसा उचलला गेला? खरं तर जेव्हा त्याने आकृतीला पाण्याच्या खोल भागात जाताना पाहिलं, तेव्हा त्याला नकळत असं वाटलं की तो पुन्हा एकदा आपल्यातल्या एखाद्या माणसाला गमावणार आहे. कदाचित त्याच भीतीपोटी त्याने आकृतीला चपराक मारली असावी. अभिमन्यूने आकाशाकडे पाहत हळूच म्हटलं, आय एम सॉरी शिवानी. मी स्वतःला कसं कोणा दुसऱ्याच्या जागी ठेवून पाहिलं. प्लीज राग धरू नकोस. हे म्हणताना त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. काही वेळ तो तसाच तिथे उभा राहिला. नंतर स्वतःला थोडं सावरून तो आपल्या गाडीत जाऊन बसला. गाडी सुरू करणार तेवढ्यात आकृतीचं बोलणं त्याच्या मनात पुन्हा घुमलं. तो स्वतःशीच पुटपुटला. ती म्हणाली होती की तिच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी कल्पनाही करू शकत नाही. जर ती माझ्या नकारामुळे मरायला जात नव्हती तर मग असं नेमकं काय घडलंय तिच्यासोबत की ती एवढं टोकाचं पाऊल उचलायला निघाली होती? खूप विचार करूनही काही ठोस मिळाल्याने त्याने कुणाला तरी फोन करून आकृतीवर लक्ष ठेवायला सांगितलं. फोन ठेवून समोर पाहत तो म्हणाला, या विषयावर मला अनुषा मॅमशीही बोलायला हवं. कदाचित त्या विचारतील तर आकृती सगळं सांगेल. असं म्हणत त्याने गाडी सुरू केली आणि तिथून निघून गेला. दुसरीकडे राठोड मेन्शनमध्ये सगळेजण फ्रेश होऊन जेवणासाठी डायनिंग टेबलवर जमले होते. अनुषाही अभिराज सोबत फ्रेश होऊन खाली आली आणि सगळ्यांमध्ये सामील झाली. अनुषा आधीपेक्षा थोडी बरी वाटत होती.
पण तरीही तिच्या चेहऱ्यावरचं ते विचित्र रिकामेपण स्पष्ट दिसत होतं. श्रेयाने आतापर्यंत राधिकाजींना सगळं सांगून टाकलं होतं. कारण कितीही प्रयत्न केला तरी आईच्या नजरेपासून मुलाचं दुःख लपून राहत नाही. राधिकाजींनी अनुषाशी समोरासमोर काहीही बोललं नाही. पण वर जाताना त्यांनी श्रेयाला थांबवलं आणि मग तिला हे सगळं सांगावंच लागलं. अनुषा येताच विजय आपल्या जागेवरून उठला. त्याने एक ग्लास घेतला आणि चमच्याने त्यावर टॅप करत म्हणाला, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. जसं की तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे, आजचा दिवस खूप खास आहे. कारण आपल्या मिस्टर इंट्रोवर्ट सिंग राठोड यांनी आज सगळ्यांसमोर हे सिद्ध केलं आहे की ते आता देशातील हॉटेस्ट बॅचलर राहिलेले नाहीत. आणि आपल्या शत्रूंनाही स्पष्ट सांगितलं आहे की ज्या मुलीवर ते लाईन मारायचा प्रयत्न करत होते ती आधीच ASRची वुमन आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या मर्यादेत राहावं. तर मग माझ्या भावासाठी, माझ्या शेरसाठी, माझ्या कमी करता जोरदार टाळ्या वाजूया. हे ऐकताच एक दोन जण वगळता सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तो तिथेच थांबला आणि अविराज मात्र तिला आपल्या थंड तीक्ष्ण नजरेने सतत घुरत होता. जणू संधी मिळताच तिला गिळून टाकेल असा त्याचा आवेश होता. पण विजयने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत पुढे बोलायला सुरुवात केली. तर आजच्या या खास प्रसंगी सेलिब्रेशन तर बनतंच. त्यामुळे आज डिनर नंतर आपण सगळे आपल्या पद्धतीने हा दिवस साजरा करूया. असं म्हणत तो स्वतःच टाळ्या वाजवू लागला. विजयने जसं अपेक्षित केलं होतं तसंच झालं. त्याच्या त्या खोडकर वागण्यामुळे अनुषाच्या चेहऱ्यावर हलकीशी का होईना एक स्मितरेषा उमटली. ते पाहताच तिथे उपस्थित सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मग राधिकाजींनी स्वतः अनुषाच्या ताटात जेवण वाढत म्हटलं, ठीक आहे, जे करायचं आहे ते नंतर करा, आधी सगळ्यांनी नीट जेवून घ्या. यानंतर त्या अनुषाच्या शेजारील खुर्चीवर बसल्या आणि स्वतःच्या हाताने घास भरवत म्हणाल्या, आज मी माझ्या मुलीला स्वतःच्या हाताने जेवण भरवणार आहे. माझ्या हाताने खाशील ना? अनुषाच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण तरीही ती हसत मान हलवते आणि राधिकाजींच्या हातचा तो घास खाते. हे दृश्य पाहून विजय लगेच म्हणाला, मॉम, हे काही बरोबर नाही बरं. छोटी तुमची मुलगी आहे हे मान्य, पण आम्हीही काही परके नाही आहोत. मग आम्हाला कोण भरवणार? असं म्हणत त्याने डोळ्यांनी श्रेयाकडे इशारा केला. त्याचवेळी श्रीधा देखील त्याला साथ देत म्हणाली, हो ना, मी सुद्धा तुमची सूनच आहे, मला पण भरवा. त्यांच्या मागोमाग ऋषभही लगेच बोलला, अरे मग मी का मागे राहू? मीही तुमचा मुलगा आहे ना, मला पण भरवाच. तेवढ्यात अनुषाने सगळ्यांकडे डोळे बारीक करत पाहिलं आणि ठामपणे म्हणाली, सगळ्यांच्या हातात स्वतःचे हात आहेत आहेत ना, त्यानेच खा. सगळे गप्प बसून. आई फक्त मला भरवणार आहे. समजलं का सगळ्यांना? अनुषा पुन्हा नॉर्मल वागू लागलेली पाहून अखेर सगळे निवांतपणे जेवू लागले. त्यांच्यात बसलेली अविका हे सगळं नाटक पाहत म्हणाली, वाह, सगळेच आईचे लाडके. एकटी मीच ॲडॅप्टेड वाटते बहुतेक. असं म्हणून ती स्वतःच हसत जेवायला लागली. अविकाच्या त्या टोमण्यावर तिथे उपस्थित सगळे हसले. अगदी अविराज सुद्धा तिचं बोलणं ऐकून हसला. स्वतःचीच खिल्ली उडवत अविकाने अनुषाकडे पाहत खोडकर नजरेने म्हटलं, आता जितकी मजा करायची आहे तितकी करून घे. कारण उद्या तुला एक सरप्राईज मिळणार आहे. तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरची खुशी कुठे जाते ते बघायचं आहे मला. थोड्या वेळाने सगळ्यांचं जेवण झालं. अविका आणि राधिकाजी आपल्या आपल्या खोल्यात झोपायला गेल्या.
आणि बाकी सगळे अविराजच्या स्टडी रूममध्ये सेलिब्रेशनसाठी जमले. सगळे तिथे बसून विजयची वाट पाहत होते. तेवढ्यात विजय हातात वाईनच्या बाटल्या घेऊन आत आला. विजयला वाईन आणलेली पाहून अविराज म्हणाला, बात तर शॅम्पेनची झाली होती, मग तू ही वाईन का घेऊन आलास? विजय हसत उत्तर देत म्हणाला, अरे बाबा, अचानक वाईन प्यायची इच्छा झाली म्हणून तुझ्याच बारमधून घेऊन आलोय. एवढं काय बिघडलं? असं म्हणत तो आपल्या जागेवर बसला आणि वाईनच्या बाटल्या अविराजपासून थोड्या लांब ठेवून सगळ्यांच्या ग्लासमध्ये वाईन ओतू लागला. मनातल्या मनात मात्र तो स्वतःशीच विचार करत होता, जर या राक्षसाला कळलं की त्याच्या बारमधल्या सगळ्यात जुन्या कलेक्शनमधली वाईन मी उचलली आहे, तर आज नक्की मला छतावरून खाली फेकणार आणि एकदाच नाही मेलो तर तो मला पुन्हा पुन्हा फेकत राहील. हे सगळं मनात ठेवून त्याने सगळ्यांना वाईनचे ग्लास दिले. स्वतःचा ग्लास पुढे करत तो म्हणाला, तर आजचं सेलिब्रेशन माझ्या भावाच्या सिंगलहूडच्या समाप्तीसाठी. चिअर्स. विजयचं म्हणणं तिथे कुणालाच नीटसं कळलं नाही. त्यामुळे सगळे हसत आपापले ग्लास एकमेकांशी टोस्ट करू लागले. पण अविराज मात्र विजयचा अर्थ चांगला समजत होता. त्याने आपल्या हातातला वाईनचा ग्लास विजयकडे रोखून इतक्या घट्ट पकडला जणू तो ग्लास नसून विजयचं गळाच आहे. हे पाहताच विजय गप्पच झाला आणि शांतपणे आपलं ड्रिंक घेऊ लागला. खरं तर विजयचा अर्थ असा होता की अभिराज अनुषासोबत जवळीक साधल्यामुळे आता तो व्हर्जन राहिला नव्हता. म्हणूनच विजय त्याला छेडत होता की अभिराजचं सिंगलहूड आता संपलं आहे. आत्तापर्यंत सर्व वाईनच्या बाटल्या रिकाम्या झाल्या होत्या. वाईन खूप जुनी असल्यामुळे कमी अधिक प्रमाणात आज सगळेच जण नशेत बुडाले होते. जिथे अविराज आणि विजयसारखे लोकही आज नशेत होते, तिथे त्या बिचाऱ्या दोन मुलींची काय अवस्था झाली असेल हे वेगळे सांगायला नको. ऋषभ तर स्वतःचं नावही विसरला होता. तो अविराजच्या एका हातावरून सरकत त्याच्या छातीवर डोकं टेकून अर्धवट पहुडला होता. ज्याच्या एका नजरेनेही तो कधी गोंधळून जायचा, त्याच व्यक्तीच्या छातीवर तो नशे डोकं ठेवून बसला आहे याची त्याला अजिबात शुद्ध नव्हती. ते दृश्य पाहून अनुषा डोळे कसेबसे उघडत ओरडली, ऋषभ, तू माझ्या अभिसोबत काय करतोयस? आणि तू तू माझ्या जागेवर काय करतोयस? हट इथून, ही जागा फक्त माझी आहे. असं म्हणत ती डगमगत उठून त्यांच्या दिशेने जायचा प्रयत्न करू लागली. पण ती ना नीट उभी राहू शकली ना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली. तोल जाऊन ती पुन्हा तिथेच बसली. अनुषाच्या ओरडण्यामुळे विजयचंही लक्ष अविराज आणि ऋषभकडे गेलं. तोही चिडून ओरडत उठला, लग्न केलं म्हणून तू परक्या माणसासोबत असं वागतेस? माझ्या प्रेमात काय कमी होतं? असं म्हणत तो त्यांच्या जवळ गेला आणि ऋषभला पकडून अभिराज पासून दूर करत म्हणाला, आणि तुला दुसरी मुलगी मिळाली नाही का? माझ्या कम्मोकडे अशा नजरेने पाहतोयस? रिशू. काय? रिशू? अनुषा आणि श्रेया दोघीही एकाच वेळी आश्चर्याने बोलल्या. हे सगळं नाटक पाहून वैतागलेला अविराज म्हणाला, काय नाटक चाललंय तुमचं? सगळे माझ्यापासून दूर व्हा, मला माझ्या रूममध्ये जायचं आहे. तो उठायचा प्रयत्न करताच विजय त्याच्यावर झुकत थोड्या मोहक आवाजात म्हणाला, अरे असं कसं रूममध्ये जाणार? आमच्याकडेही एकदा नीट बघ ना. हे दृश्य पाहून अनुषा डोळे विस्फारून रडत श्रेयाला म्हणाली, हे सगळं मला का पाहावं लागतंय? माझं अजून लग्नही झालेलं नाही आणि अभिबद्दल हे सगळं कळतंय. आता माझं
काय होणार? गप्प बस. श्रेयाने तिच्यावर ओरडत म्हटलं आणि स्वतः रडायला लागून पुढे म्हणाली, रडायचं असेल तर मला. तुझं लग्न झालेलं नाही. तू काहीही करू शकतेस. पण मी तर लग्न करून अडकले. या पहिल्यासारख्या माणसाला सोडूनही जाऊ शकत नाही. असं म्हणत तिने विजयकडे रागानं पाहिलं. अनुषा कसंबसं उठली आणि श्रेयाला उचलत तिला मिठीत घेत म्हणाली, रडू नकोस. मी आहे ना. चल, आपण इथून निघून जाऊया. त्यांना जे करायचे ते करू देत. श्रेयाने डोळ्यातले न सांडलेले अश्रू पुसत म्हटलं, हो अनु, तू बरोबर म्हणतेस. इथे राहिलो तर अजून काय काय पाहावं लागेल सांगता येत नाही. असं म्हणत त्या दोघी एकमेकांना सावरत स्टडी रूममधून बाहेर पडल्या. अभिराज कितीही नशेत असला तरी अनुषाची काळजी त्याला नीट होती. तिला त्या अवस्थेत रूम बाहेर जाताना पाहून त्याने विजयला जोरात ढकलत स्वतःला मोकळं केलं आणि म्हणाला, विजय, जिवंत राहायचं असेल तर बाजूला हो, जाऊन तुझ्या बायकोला सांभाळ. दोघीही नीट अवस्थेत नाहीत. अविराजच्या धक्क्यामुळे विजय थोडा शुद्धीवर आला. तो इकडे तिकडे पाहत म्हणाला, हो, माझी बायको. माझी बायको कुठे आहे? जिथे शोधायचे तिथेच. या दरवाजातूनच दोघी बाहेर गेल्या आहेत. असं म्हणत अविराजने विजयचा चेहरा पकडून त्याला दरवाजाकडे वळवलं. यानंतर अविराज विजयला घेऊन दोघींना शोधायला रूम बाहेर निघून गेला. रूम मध्ये एकटाच उरलेला ऋषभ मात्र या सगळ्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ होता. त्याच्या डोक्यात फक्त सानियाने केलेली बोलचालच घोळत होती. किती वेळ झाला आहे याचंही त्याला भान नव्हतं. तो भिंतीकडे टक लावून पाहत तिला सानिया समजून तिच्याशी बोलत राहिला होता. बाहेर अविराज आणि विजय संपूर्ण घरभर त्या दोघींना शोधत होते, पण त्या कुठेच दिसत नव्हत्या. सर, म्हणजे माझी बायको, तू म्हणतोयस ती कुठे गेली? मला तर सगळीकडे फक्त भिंतीच का दिसतायत? मिळत आहेत का ते? इतका वेळा भिंतींना आपटून घेतले की आता माझं पूर्ण अंग दुखायला लागलं आहे. विजय दमून एका भिंतीचा आधार घेत हाफत म्हणाला, हे तुझं नाटक बंद कर आणि शांतपणे त्यांना शोध. एकतर मला माझ्याच घरात रस्ता सापडत नाहीये आणि हे सगळं तुझ्यामुळे होते. नक्कीच तू माझ्या ओल्ड वाईन कलेक्शन मधली वाईन काढली असशील, म्हणूनच मला पण चढली आहे. एकदा सकाळ होऊ दे, मग बघ तुझी काय हालत करतो मी. अभिराजने विजयवरचा राग काढत म्हटलं. यानंतर ते दोघं पुन्हा त्या लोकांना शोधायला लागले. अनुषाचा शोध घेत असताना अभिराज त्यांच्या घरातील पूल साइड एरियात आला. हा भाग थेट त्यांच्या मास्टर बेडरूमला जोडलेला होता. अनुषाला पाण्याची भीती आहे हे अभिराजला चांगलंच माहीत होतं. त्यामुळे ती पूलजवळ असेलच असं त्याला वाटत नव्हतं. पण संपूर्ण घरात कुठेही अनुषा न सापडल्यामुळे एकदा पूल साइडवर पाहून घ्यावं असं त्याने ठरवलं. पण त्याने जे पाहिलं ते त्याच्या कल्पनेच्या पूर्णपणे विरुद्ध होतं. अनुषा पूल साइडवरच होती. इतकंच नाही तर ती थेट पाण्यात उतरून मज्जा करत होती. अभिराजला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. कारण अनुषा इतकी पाण्याला घाबरायची की ती कधीच पूलमध्ये उतरत नसे. जास्तीत जास्त काठावर बसून पाय पाण्यात घालायची. पण आज ती एकटीच पाण्यात उतरून आनंद घेत होती. खरंच नशा माणसाकडून काय काय करून घेते. अनुषासाठी काळजीत पडलेला अविराज पटकन पूल जवळ गेला. हात पुढे करत तो म्हणाला, बाळा, तू हे काय करतेस? लगेच बाहेर ये पाण्यातून, तुला थंडी लागेल. अविराजचा आवाज ऐकताच अनुषा मागे वळली. त्याच्याकडे पाहत ती अजून थोडी दूर जात म्हणाली, मी बाहेर का येऊ? तुम्ही त्यांच्या जवळच जा ना. तिथे तर फारच चिकटले होते. मग आता माझ्याजवळ काय येत आहे? जा जा, असं म्हणत ती पुन्हा पाण्यात खेळू लागली.
अविराजही नशेतच होता. त्यामुळे तिला समजावण्याच्या भानगडीत न पडता तोही लहान मुलासारखा म्हणाला, "ठीक आहे, तू इथेच राहा, मी परत त्यांच्याकडे जातो." तो जसा निघू लागला तसंच मागून अनुषाने त्याला थांबवत पटकन म्हटलं, "अरे अभि, नाही नाही, थांबा. तुम्ही कुठे जाताय? मी येते ना बाहेर. हात द्या मला." हे ऐकताच अविराजच्या चेहऱ्यावर विजयी हसू उमटलं. पहिल्यांदाच त्याने अनुषाकडून आपली गोष्ट मान्य करून घेतली होती. तो मागे वळला आणि पुन्हा हात पुढे केला. अनुषाने त्याचा हात धरला, पण बाहेर येण्याऐवजी तिने अविराजलाच ओढून पाण्यात खेचलं. अचानक झालेल्या या धक्क्यामुळे अविराज सावरूच शकला नाही आणि तो थेट पाण्यात पडला. अविराजला पाण्यात पडताना पाहून अनुषा आनंदाने उड्या मारू लागली. अनुषावर राग काढणं अविराजला जमणार नव्हतं. तो काही क्षण तिच्याकडे हतबलपणे पाहत राहिला. पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करताच अनुषाने पुन्हा त्याला पकडून आपल्या जवळ ओढलं आणि गाणी गुणगुणू लागली. आज दिखाते मुझे लव करके, ओ बेबी बाहों में भर के, जो भी सोचा सपनों में वो आज दिखा दे मुझे सब करके. अनुषाचं हे अचानक बदललेलं वागणं पाहून अविराज पूर्णपणे स्तब्ध झाला. ती त्याला पूलच्या भिंतीकडे ढकलून तिथे टेकवते आणि त्याच्या गळ्यात हात घालत पुन्हा गाणं सुरू करते. आज दिखाते है मुझे लव करके, ओ बेबी बाहों में भर के, जो भी सोचा सपनों में वो आज दिखा दे मुझे सब करके. त्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या तर्जनीने ती अविराजच्या चेहऱ्यापासून त्याच्या छातीपर्यंत हळुवारपणे फिरवत गात राहिली. तू इरादा मेरा, तू इश्क मेरा, तू ही मेरी रातों का नशा, सोया हुआ जिस्म जगा दुसऱ्या बाजूला. विजय श्रेयाचा शोध घेत तिच्या खोलीत पोहोचला. ही खोली सुरुवातीपासूनच विजयची होती. जेव्हा जेव्हा तो अविराजकडे थांबत असे तेव्हा याच खोलीत राहायचा. खरं तर अविराजने ही खोली त्याच्यासाठीच तयार करून घेतली होती. खोलीत येऊन विजय श्रेयाला इकडे तिकडे शोधत हाक मारू लागला. तेवढ्यात मागून कोणीतरी त्याला मिठी मारली आणि कानाजवळ येऊन गाणं सुरू केलं. काली रातों में क्रेजी आंखों ने छुआ, कुछ मुझको कुछ मेरी सासों को हुआ. छातीवर गुंडाळलेले हात पकडत विजय मागे वळला आणि श्रेयाला आपल्या बाहुपाशात घेतलं. श्रेयानेही त्याच्या गळ्यात हात टाकले. त्याच्या डोळ्यात पाहत पुन्हा गाणं सुरू केलं. काळ्या रात्रींमध्ये वेड्या नजरेत काहीतरी घडत होतं. त्या आळशी श्वासांवर त्याचा तीव्र परिणाम होत होता. श्रेयाला स्वतःकडे ओढत विजयने तिचे केस एका बाजूला सारले आणि तिच्या मानेवर ओठ टेकवले. श्रेयाने डोळे मिटून घेतले आणि विजयचे चालते ओठ व त्याचा उष्ण श्वास आपल्या शरीरावर जाणवताच ती मदहोश होऊन गुणगुणू लागली. तू इश्क माझा, तू इश्क माझा, तूच तूच माझ्या रात्रीची नशा. तू इश्क माझा, तू इश्क माझा. झोपलेलं शरीर जागं झालं. पूल साईडला. बाळा, हे सगळं थांबव. तुला थंडी लागेल बघ. एका बाजूचं पाणी किती थंड आहे. परवाच काय हालत झाली होती तुझी, विसरलीस का? अविराजने अनुषाला थांबवत तिला समजावत म्हटलं. अविराजच्या सगळ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अनुषा क्षणात त्याच्या मांडीवर चढली आणि आपल्या पायांनी त्याच्या कमरेभोवती घट्ट विळखा घातला. मग अविराजच्या कानाच्या पाळीपासून मानेपर्यंत जिभेचा स्पर्श करत ती गात राहिली. हिवाळ्यात ऊब आहे, पूर्ण बेशरमपणा आहे. प्रिये, आज जे केलं तीच चूक आहे. विजयच्या खोलीत. श्रेयाने विजयला ढकलून मागे बेडवर पाडलं आणि स्वतः त्याच्यावर येत गात म्हणाली, हिवाळ्यात ऊब आहे, पूर्ण बेशरमपणा आहे. प्रिये, आपण दोघांनी जे केलं ती चूक आहे. पूल साईडला. अनुषा तशीच अविराजच्या शर्टचे बटन उघडू लागली. प्लीज थोडं वेड्यासारखं करून दाखव ना. अविराजच्या चेहऱ्याजवळ जात तिने आपले ओठ त्याच्या ओठांच्या अगदी जवळ आणले आणि गात म्हणाली, ओठांच्या जवळ ओठ ठेवून स्वप्नात जे काही विचारलं होतं आज सगळं करून दाखव.
मला सगळं विजयची खोली. विजयने श्रेयाला उलटवून स्वतः खाली घेतलं आणि दोघांवर ब्लँकेट ओढलं. मग दोघेही आपल्या प्रेमाच्या सुंदर क्षणात हरवून गेले. तू इश्क माझा, तू इश्क माझा, तूच माझ्या रात्रीचा नशा. तू इश्क माझा, तू इश्क माझा, झोपलेलं शरीर जागं झालं. दुसरीकडे अविराज अनुषाला आपल्या कुशीत उचलून पाण्याबाहेर आला आणि दुसऱ्या लाटेने थेट आपल्या खोलीकडे गेला. खोलीत पोहोचताच अविराजने अनुषाला खाली ठेवले. तेवढ्यात अनुषाने त्याला स्वतःकडे ओढून किस करायला सुरुवात केली. अविराजचाही आता संयम सुटला होता. तोही अनुषाला किस करत तिला भिंतीकडे ढकलू लागला. अनुषा भिंत आणि अविराज यांच्यात पूर्णपणे अडकून गेली होती. काही वेळ वेड्यासारखं एकमेकांना चुमल्यानंतर दोघेही एकमेकांमध्ये अधिक गुंतू लागले. पाण्यात भिजल्यामुळे अनुषाचा ड्रेस तिच्या शरीराला चिकटला होता आणि काढताना अडचण येत होती. म्हणून अविराजने तिला जवळ ओढून मागून तिचा ड्रेस फाडून वेगळा केला. ह्या सगळ्यात वेळेत त्यांचे किस थांबले नव्हते. दोघेही तसंच एकमेकांना किस करत खोलीतील सोफ्यावर एकत्र कोसळले. आधी अनुषा अविराजवर होती, मग तिला उलटवत अविराज तिच्यावर आला आणि तिच्या संपूर्ण शरीरावर किस करू लागला. अविराज तिच्या मानेवर ओठ लावत एका हाताने तिची कंबर आणि दुसऱ्या हाताने तिच्या डाव्या बाजूला हळूवार स्पर्श करत होता. तसंच किस करत करत तो तिच्या मानेवरून छातीच्या मधल्या भागातून नाभीपर्यंत येऊन थांबला. तिथून पुढे तो थेट अनुषाच्या खाली आला. तिचे पाय अलगद पसरवत स्वतःला तिच्या मध्ये स्थिर केलं. जिथे अविराजचा स्पर्श अनुषाच्या खालच्या भागावर होत होता तिथे अनुषाचा एक हात अविराजच्या खांद्यावर घट्ट पकडून होता, तर दुसरा हात त्यांच्या केसात गुंतलेला होता. डोळे मिटून ती फक्त श्वास घेत अविराजला अनुभवत होती. मागील रात्रीमुळे अनुषा अजूनही तिथे खूप संवेदनशील होती. त्यामुळे अविराजने कुठलीही घाई दाखवली नाही. आपल्या जिभेच्या स्पर्शाने तिला हळूवार सावरत मग अलगद बोटांचा वापर करून तिला सहज वाटेल याची काळजी घेत होता, जेणेकरून अनुषाला कुठलाही त्रास होऊ नये. अवी प्लीज. अनुषाचा संयम सुटत चालला होता. धापा टाकत तिने कसाबसा शब्द काढला, पण ती स्वतःच्या शिखराच्या अगदी जवळ पोहोचली असल्यामुळे त्या क्षणी अविराज थांबला नाही. अनुषाने त्याला सोडताच अविराज तिथून थोडा बाजूला झाला आणि स्वतःला सावरत पुन्हा तिच्यावर झुकला. मागील रात्री अनुषा अर्ध्या शुद्धीतच होती, त्यामुळे तिला फारसं काही जाणवलं नव्हतं. पण आता अविराजला अशा अवस्थेत पाहून तिला प्रचंड लाज वाटत होती. त्यामुळे तिने चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला आणि डोळे घट्ट मिटून घेतले. हे पाहून अविराजच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. त्याने स्वतःला पुन्हा अनुषामध्ये नीट सावरत तिच्या जवळ आणलं. त्याची चाहूल लागताच वेदनेमुळे अनुषाने झटकन अविराजचा खांदा घट्ट पकडला. त्याने तिचे पाय आपल्या कमरेभोवती गुंडाळले आणि पूर्णपणे तिच्यावर झुकत हळूहळू हालचाल करू लागला. त्यांचा पहिला अनुभव दोघांनाही काही खास जाणवणारा नव्हता. त्यामुळे हा अनुभव खराब व्हायला नको म्हणून अविराज प्रयत्नशील होता. नशेत असूनही तो अनुषाला सगळं समजून घेण्यासाठी आणि त्या क्षणांना स्वीकारण्यासाठी पुरेसा वेळ देत होता. अशाच प्रकारे दोघेही एकमेकांच्या प्रेमाच्या भावनेत हरवत गेले. दुसरीकडे सानियाच्या घरासमोर, ज्या ठिकाणी ऋषव तिला नेहमी ड्रॉप करायचा, तिथे त्याने आपली गाडी थांबवली. समोर थोड्या अंतरावर दिसणाऱ्या सानियाच्या घराकडे त्याने नजर टाकली. छतावर कोणीतरी चालताना दिसत होतं. नशेत असूनही त्याला ओळखायला वेळ लागला नाही. ती सानियाच होती. इतक्या रात्री चुडेलसारखी छतावर काय फिरत असते ही? तिच्याकडे पाहत ऋषव पुटपुटला. मग त्याने फोन काढून सानियाचा नंबर शोधत म्हटलं, आत्ताच फोन करून जाब विचारतो. अनुषा मॅडमना दुखावून स्वतः मात्र मजेत फिरते. त्याने सानियाला कॉल केला, पण फोन लागला नाही. लाईन बिझी होती. म्हणजे ती कुणा दुसऱ्याशी बोलत होती.
इतक्या उशिरा तिचा फोन बिझी ऐकून ऋषवने डोळे बारीक करत छताकडे पुन्हा लक्ष दिलं. खरंच सानियाच्या हातात फोन होता. ती कुणाशी तरी बोलत छतावर फिरत होती. हे सगळं लक्षात येताच ऋषवचा राग अजूनच वाढला. त्याने पुन्हा कॉल केला, पण सानिया नंबर पाहून फोन कट करत होती. तिने फोन उचलला नाही, म्हणून त्याने मेसेज पाठवला, सरळ सरळ घरासमोरच्या गल्लीत दे, जिथे मी तुला नेहमी ड्रॉप करतो. नाहीतर मला तुझ्या घरी येऊन बोलण्यात काही अडचण नाही. फोनवर बोलत असताना सानियाने हा मेसेज वाचताच तिचा श्वासच अडकल्यासारखा झाला. ती धावत छताच्या कडेला गेली आणि खाली पाहिलं. समोरच ऋषवची गाडी उभी होती. हे पाहून तिच्या अंगावर काटा आला. तिने पटकन फोन कट केला आणि कुणाला दिसू न देता घरातून बाहेर पडून ऋषवकडे पोहोचली. ती पोहोचली तेव्हा ऋषव गाडीला टेक लावून बाहेरच उभा होता. त्याला तसंच उभं पाहून सानियाने घाईघाईत त्याचा हात पकडला. त्याला गाडीत ढकलून बसवलं आणि स्वतःही आत बसली. सानियाचा स्पर्श जाणवताच ऋषवने तिचा हात झटकन दूर फेकत म्हटलं, ते तुझे घाणेरडे हात माझ्यापासून दूर ठेव. याच हातांनी रस्त्यावरच्या त्या छपरी मुलांना धरत असतेस ना? त्याच्या शब्दांनी सानियाही संतापली. मग तुम्ही इथे का आलात? माझ्यासारख्या घाणेरड्या मुलीपासून दूरच राहा ना. मला तुझ्याशी भेटायची काही हौस नाही. मी फक्त तुला सावध करायला आलो होतो. आपल्या हरकती सुधार. तुझ्यामुळे अनुषा मॅडमला किती त्रास झाला आहे याची तुला कल्पना आहे का? असं म्हणत ऋषवने रागाने तिचा जबडा पकडला. अनुषाचं नाव ऐकताच सानिया आणखी चिडली. तिने त्याचा हात झटकून दूर सारत म्हटलं, ओ, म्हणजे त्या अनुषामुळे आलात? आणि मला वाटलं की मला दुसऱ्या मुलासोबत पाहून तुम्ही. ती मध्येच थांबली आणि चेहरा दुसरीकडे पळवला. ऋषव नशेत असल्यामुळे तिच्या शेवटच्या शब्दांचा अर्थ त्याला लागलाच नाही. त्याने फक्त अनुषाचं नाव ऐकलं आणि म्हणाला, हो, मी त्यांच्याचमुळे आलो आहे. माहिती आहे का? कारण ती मला भाऊ मानते आणि माझ्याच डोळ्यांसमोर तुझ्यामुळे तिला वेदनेत पाहिलं की मी काहीच करू शकत नाही. बॉससुद्धा अशावेळी हतबल होतात. तुला माहीत आहे का ती तुझ्यासाठी कशी क्षणोक्षणी तडफडते? ऋषव अनुषाच्या इतक्या बाजूने उभा राहताना पाहून सानियाच्या मनात वेदनाही होत होत्या आणि रागही उफाळून येत होता. असं का? तुमच्या अनुषा मॅडमला माझी एवढी आठवण येत होती तर तिने एकदाही मला मेसेज किंवा कॉल का नाही केला? एकदाही मला भेटायला का आली नाही? कारण आता ती आमच्यासारखी साधी राहिलेली नाहीये. ती आता मोठी मॉडेल बनली आहे आणि आज तर तुमच्या बॉसने सगळ्या जगासमोर स्वतःला तिचा मॅनेजर म्हणून जाहीर करून तिचा स्टँडर्ड आणखीनच उंचावला आहे. आता ती आमच्यासारख्या साध्या माणसांना काय आठवण ठेवणार? असं म्हणत सानिया संतापत ओरडली. हे सगळं बोलताना अनुषाबद्दल सानियाच्या चेहऱ्यावरची घृणा स्पष्ट दिसत होती. भेटायला का आली नाही हे तू बोलतेस? ऋषव रागाने म्हणाला. तिला गोळी लागली होती. ती कोमामध्ये होती. तिची मेमरी सुद्धा गेलेली होती. ज्या अविराजवर ती स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करत होती त्यालाही ती विसरली होती. पण तुला माहिती आहे का, शुद्धीवर येताच तिने सर्वात आधी कोणाचं नाव घेतलं होतं? तुझं. तिला स्वतःची आई सुद्धा आठवत नव्हती. पण तुझ्यासाठी ती वाट पाहत होती की माझी अवस्था कळल्यावर सानिया नक्की मला भेटायला येईल. पण तू आली नाहीस. तरी सुद्धा तिने कधी सुद्धा द्वेष केला नाही. उलट मला सतत सांगायची, ऋषव, माझी सोनी खूप निरागस आहे. तिला दुनियादारीचं काहीच कळत नाही. कुठे तिला काही होऊ नये. प्लीज तिची थोडी काळजी घे. ऋषव हे सगळं जरी रागाने ओरडत बोलत होता तरी बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. सानियाच्या जागी दुसरी कोणी असती तर कदाचित तीही रडली असती. पण सानिया कुठल्या तरी विचित्र नशेत होती. तिला अनुषाचं नाव सुद्धा ऐकायचं नव्हतं. तू नशेत आहेस म्हणून काहीही बरवतोयस. जा, घरी जाऊन झोप. आणि हो, तुझ्या अनुषा मॅडमला सांग, तिच्या खोट्या दिखाऊ प्रेमाची मला काहीच गरज नाही. आणि ना समज मी कदाचित आधी होते, पण आता नाही. मी आता मोठी झाली आहे. मला माझं चांगलं वाईट नीट कळतं. तिच्या प्रेमाच्या जोरावर मिळालेल्या लक्झरी आयुष्याच्या शुभेच्छा तिलाच. इतकं बोलून सानिया कारमधून उतरली.
दरवाजा जोरात आपटला आणि तिथून निघून गेली. तिला जाताना पाहून ऋषव मागून ओरडला, मी दारूच्या नशेत आहे. सकाळ झाली की हा नशा उतरून जाईल. पण तू ज्या जळजळीच्या नशेत आहेस ना, तो जेव्हा उतरेल तेव्हा तुला फार पश्चाताप होईल. सानियाने त्याचं काहीही ऐकलं नाही. ती वेगाने चालत घरी आली. ऋषव सुद्धा रागाने काय सुरू करून तिथून निघून गेला. सानिया आपल्या खोलीत आली. आरशासमोर उभी राहून वेड्यासारखी किंचाळत रडत म्हणू लागली, का शेवटी मला कधीच आनंद का मिळत नाही? माझ्यात काय वाईट आहे? फक्त एवढंच ना, मी जाड आहे, माझं वजन जास्त आहे, तर याचा अर्थ मला कोणावर प्रेम करण्याचा हक्कच नाही का? अनुषा आणि मी नेहमीच सारख्याच होतो ना, एकट्या. पण तिचं नशीब बघ, साहिलने फसवणूक केली. तर मी तर मिस्टर राठोड सारखा माणूस तिला वेड्यासारखं प्रेम करतो. आईचं प्रेम मिळालं नाही तर राधिका आंटीसारखी सासू मिळाली, जी स्वतःच्या मुलीपेक्षा तिला जास्त प्रेम करते. भाऊ मिळाला तर विजय सिंघालसारखा, जो तिला जरा खरचटलं तरी सगळ्यांना राग करून टाकेल. रंश, श्रेया, आकृतीसारखे मित्र आहेत तिच्याकडे. आणि आता तर ऋषव सुद्धा तिची स्तुती करत फिरतो. ज्याला बघावं तो अनुषावर प्रेम करतो. पण माझ्या आयुष्यात असं कोणीच नाही जो माझ्यावर प्रेम करेल. सगळं काही अनुषालाच मिळतं. का? कारण ती सुंदर आहे, तिची फिगर चांगली आहे. आपल्या जळजळीपोटी सानिया हेच पाहू शकत नव्हती. ह्याच जळजळीमुळे ती त्या व्यक्तीला स्वतःपासून दूर ढकलत होती, जी खऱ्या मनाने तिच्यावर प्रेम करत होती, तिची काळजी घेत होती आणि इतक्या वर्षांपासून काचेसारख्या नाजूक बाहुलीसारखं तिला सगळ्या जगापासून जपून ठेवत होती. पण दुर्दैवाने ह्याच क्षणी ती काचेची बाहुली अनुषाला रक्तबंबाळ करून ठेवत होती. पुढच्या सकाळी राठोड मेन्शन, अविराजची खोली. अविराजच्या हातात एक ग्लास घेऊन खोलीत आला. ग्लास टेबलावर ठेवत तो अनुषाला झोपेतून जाग करत म्हणाला, बाळा, सकाळ झाली, ओठ. मग तो पुढे जाऊन खोलीतील मोठ्या काचेच्या खिडक्यांचे पडदे उघडतो. सकाळच्या उजळ सूर्यकिरणांनी चेहऱ्यावर स्पर्श करताच अनुषा कुशी बदलत अंग ताणून उठते. डोळे सोडत तिने डोळे उघडले तेव्हा समोर अविराज हातात ग्लास घेऊन उभा असल्याचं तिला दिसलं. तो ग्लास तिच्याच दिशेने पुढे केलेला असतो. त्या ग्लासकडे पाहत अनुषा विचारते, अवी, हे काय आहे? तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.